नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. उमरस सरपंच मोकाट कसा पोलीस करतायत काय? निलेश राणे यांचा खडा सवाल. स्मारक नाट्यगृहासाठी कोट्यवधीची तरतूद, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि DRDAच्या 78 कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं उभादांडा वेंगुर्ला इथं उभारण्यात येणारे स्मारक हे भव्य दिव्य करण्यावर भर देण्यात येणार आहे. या स्मारकासाठी 1,47,00,000 रुपये निधी मंजूर झालाय. त्याचबरोबर मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारणीसाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही दोन्ही कामं तातडीनं पूर्ण करा असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. आपल्याला माहिती असेल की मंगेश पाडगावकरांच्या स्मारकाचं काम गेली 4 वर्ष प्रलंबित होतं आणि ज्यावेळी मी पालकमंत्री झालो, पहिली DPC झाली, त्यावेळी अनेक नेते मंडळींनी त्याचा उल्लेख देखील केला होता. 1,47,00,000 रुपये MTDCकडे वर्ग झाले होते, परंतु त्याला गती मिळाली नव्हती. मी या निमित्तानं आदित्य ठाकरे साहेबांचं मनापासून कौतुक करेन की 2 दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या बोर्डाची मिटिंग घेतली, जागेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. येत्या 15 दिवसामध्ये त्याचे मिनिट्स आल्यानंतर ही टेंडरिंग पद्धतीनं 1,47,00,000 कामाचं टेंडर काढलं जाईल आणि त्या कामाला सुरुवात होईल. दुसरं स्मारक होतं ते मच्छिंद्र कांबळींच्या नावानं. त्याचे जे देखील नवीन GR आलेले आहेत, पैसे आलेले आहेत, ते देखील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आज बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला आणि त्याचे देखील महाराष्ट्र शासनाची जी परिपत्रकं आहेत ती देखील आज सगळ्या COकडे आपण दिलेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकसाठी 5,23,00,000 रुपये मंजूर झाले. 400 मीटरचा हा ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. तर अत्याधुनिक बहुउद्देशीय व्यायामशाळा उभारणीसाठी 30,00,000 रुपये मंजूर करण्यात येतील. तसेच क्रीडा संकुलातील प्रलंबित कामं तातडीनं मार्गी लावली जातील अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सिंधुदुर्गच्या क्रीडाप्रेमी जे युवक आहेत, क्रीडाप्रेमी युवती असतील, तरुण असतील, त्यांच्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करून 5,23,00,000 रुपये खर्च करून सिंथेटिक ट्रॅक आपण ओरसमध्ये तयार करतोय. ओरसला तयार करतोय. बॅडमिंटन हॉल जो थोडाफार मुडकळीला आलेला आहे, स्विमिंग पूलचं काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी देखील 1 कोटी रुपयाची तरतूद आज आम्ही केलेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. उमरस सरपंच अनुप नाईक यांच्यावर बलात्काराच्या तक्रारी दाखल होऊन तब्बल 26 पेक्षा जास्त दिवस आरोपी मोकाट आहे. त्याच्यावर कसलीही कारवाई झाली नाहीये. त्यामुळे पोलीस नेमकं काय करतात असा सवाल करत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेत असा जोरदार हल्ला माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उमरस गावामध्ये बलात्काराचा एक आरोपी, तिकडचा सरपंच, गावाचा सरपंच, त्याच्यावरती तक्रार झाली. 25-26 दिवस झाले, पण त्याच्यावर कसली कारवाई झाली नाही. म्हणजे जेव्हा ग्रामस्थ काल शिवसेनेच्या पालकमंत्र्याला भेटायला गेले की विचारायला की का कारवाई होत नाही, तुमच्या शिवसैनिक आहे तो, एका शिवसैनिकाने बलात्कार केलेला आहे,
त्याच्यावर आरोप झालेला आहे, तर पोलीस सहकार्य करत नाही म्हणून ते बिचारे ग्रामस्थ पालकमंत्र्यांकडे तक्रार करायला गेले. पालकमंत्री सांगतात की मी माहिती काढतो. कदाचित ते रत्नागिरीचे असल्यामुळे सिंधुदुर्गाच्या वर्तमानपत्रामध्ये काय येतं किंवा सिंधुदुर्गात काय होतं ह्याची त्यांना माहिती नसावी, पण ते बिचारे ग्रामस्थ तसेच परत गेले. अजूनपर्यंत काही झालेलं नाही. तो आरोपी जो आहे शिवसेनेचा सरपंच, तो तिथेच आहे, घरात आहे, त्याला शोधावा देखील लागणार नाही. तो तिथेच बाजारपेठेत फिरतोय, विनायक राऊत बरोबर गणपतीच्या वेगवेगळ्या दर्शनाला जातोय, सगळ्या फोटोंमध्ये आहे, पण पोलिसांना दिसत नाही. ही परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे जे बलात्कारी गुंड, लोकांच्या अंगावर जाणारे, प्लॉट बळकवणारे, असेच आमदार, खासदार, पालकमंत्र्यांना लागतात शिवसेनेच्या, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून त्या महिलेला न्याय मिळावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोच आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाईम स्टडीज, AIMS, ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98 198 30 193, यशोदा मॅडम 98 214 76 438. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांनी आपल्या 21 दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणानं निरोप दिला. कोरोनाच्या संकटामुळे अतिशय साधेपणानं हे विसर्जन करण्यात आलं. यावेळी कोरोनाचं संकट दूर कर अशी आर्तसाद घालत पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणीही करण्यात आली. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. जिल्ह्यात शनिवारी आणखी 99 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून सद्यस्थितीत 1143 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 1168 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत, तर सद्यस्थितीत 1143 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी आणखी 99 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात किंवा छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जादा अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, हस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ही ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता वोक्टे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घेऊन आली आहे बांबू आणि काजू लागवडीसाठी पडीक जमीन विकास कर्ज योजना. योजनेचा उद्देश जिल्ह्यातील पडीक जमिनीवर लागवड, फलोत्पादन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पादनात वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अगदी कमी व्याजदरानं सुलभतेनं करणार पुरेसा कर्ज पुरवठा. हेक्टरी काजूसाठी 5,07,000 तर बांबूसाठी 1,73,000 प्रकल्प खर्च मर्यादित. प्रकल्प खर्चाच्या 75% मिळणार शेतकऱ्यांना कर्ज. संस्था सभासदांसाठी 9.50% तर वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी थेट 10% इतक्या अल्पदरानं होणार कर्ज पुरवठा. तर मग वाट कसली पाहताय? अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी. प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी. फोन नंबर 023 62 22 90 05 ते 10. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब थोंबरे 97 630 72 417, डॉक्टर महेश साटम 94 211 46 337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 455 488, प्राध्यापक वैभव माइनकर
90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. DRDAच्या 78 कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून कमी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत. या कामगारांचे कंत्राट संपल्यानंतर पुन्हा करार करू नये असं पत्र 10 सप्टेंबरला दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तर आम्हाला पुन्हा नोकरीत सामावून घ्या अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे त्यांनी केली आहे. मात्र कोरोना महामारीत कामावरून कमी केल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नमस्कार, मी ज्योत्स्ना शशिकांत जाधव. हे जे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे 2013 पासून आम्ही इथं एकंदरीत 6 वर्ष आम्ही इथं कार्यरत आहोत CC म्हणून. तर 11 महिन्याचा हा जो कालावधी आम्हाला दिलेला जातो त्याच्यात आता हे अचानक आम्हाला पत्र आलेलं आहे आणि एवढं काम चांगल्या प्रकारे आम्ही बिल्डअप केलेलं आहे. मग हे अचानक आम्हाला हे पत्र येणं, पुढे आमच्या ज्यांना कुटुंबाचा पुढे प्रश्न आहे, त्यांचं भवितव्य आहे, मग या बाबतीत आम्ही पालकमंत्र्यांकडे निवेदन दिलं. त्याचा फेरविचार होणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण एवढी एकूण आमचा स्टाफ पूर्णतः 78 हा स्टाफ आहे. मग तसं बघितलं तर पुढच्या त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न, भवितव्य या सगळ्या दृष्टिकोनातून आमचा नक्कीच विचार व्हावा असं मी पालकमंत्र्यांकडे निवेदन करतो. 2013 पासून आम्ही प्रभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहोत. म्हणजे एकंदरीत आम्हाला इथं 6 वर्ष झालेली आहे आणि आम्हाला 20,000 पहिलं मानधन होतं आणि ते 5% इन्क्रिमेंटप्रमाणे द्यायचंही देत होते. पण ह्या यंदाच्या वर्षी आम्हाला ते 5% इन्क्रिमेंटसुद्धा आम्हाला तशी झालेली नाही. नमस्कार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले 2016-17 पासून काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 2011 पासून या अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे आणि या अंमलबजावणी करत असताना जे गाव स्तरावरती, तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती ज्या पदभरती करायच्या होत्या त्या सर्व कंत्राटी स्वरूपाच्या केलेल्या आहेत. तर त्या कंत्राटी स्वरूपाच्या राज्य स्तरावर सुद्धा अशा पद्धतीनं भरती केली होती. परंतु काल एक परिपत्रक आलं आणि सगळ्यांचे दाबे जणांले. सध्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जे ग्रामविकास विभागाचा संस्था आहे याची, त्यामध्ये आम्ही कार्यरत आहोत. म्हणजे महाराष्ट्र BMM असतील किंवा इतर CC असतील, त्यांचे 11 महिन्याचे करार असतात. त्यांचे ते नूतनीकरण केल्यानंतर त्यांना परत नियुक्ती मिळते, पुनर्नियुक्ती मिळते. पण सद्यस्थितीमध्ये असं एक नवीन पत्र आलं आहे की ज्यांचे करार संपलेत त्यांना सध्या तरी नियुक्ती देऊ नये आणि त्यांचे करार हे प्रलंबित ठेवावे आणि जेव्हा पुढचा निर्णय जेव्हा निघेल शासनाकडनं तेव्हा त्यांचे पुढे त्यांच्याबद्दल विचार केला की यांना संस्थेमध्ये ठेवायचं, अभियानामध्ये ठेवायचं की नाही ठेवायचं हे नेक्स्ट टाईम त्यांना ठरवलं जाईल की जेव्हा शासनाचे निर्णय निघतील, GR निघेल तेव्हा ठरवलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे त्यामध्ये. आणि असे आमच्यासारखे सध्या 21 कर्मचारी आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 78 कर्मचारी MSRL अंतर्गत कार्यरत आहेत. आणि त्यामुळे सर्वांना समर्पण निर्माण झालं आहे की बाबा आता आपल्याला नक्की जॉबचं काय होणार. सध्या कोविडची पार्श्वभूमी बघता सध्या कुठेच जॉब अवेलेबल नाही आमच्याकडे. तर सध्या जे आहे त्यांनाच कंटिन्यू पुढे करावं आणि सध्या कोविडमुळे जो सगळ्यांना त्रास झाला होतो आहे किंवा जॉबचा त्यांना फेस करायला लागतो तो पण त्यांना प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह होईल असं मला इथे म्हणायचं आहे. ते आम्ही निवेदन दिलेलं आहे इथे पालकमंत्र्यांना दिलं आहे, माननीय पालकमंत्र्यांना निवेदन दिलं आहे सिंधुदुर्गचं. ते बोलले की आम्ही वरिष्ठ म्हणजे वरती बोलून तुम्हाला आम्ही निर्णय कळवतो काय. तुम्ही आता काय भूमिका घेणार आहात? सर सध्या तरी आम्ही निवेदन दिलेलं आहे सर्वांना. जिल्हा परिषदेमध्ये आम्ही निवेदन देतो आहे आणि पुढचं आम्ही जर काय नाही होत असेल तर आम्हाला शेवटी आंदोलन करणं हेच करावं लागेल. कारण प्रत्येकाचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. कारण कोविडमुळे इतर नोकरी नाही आहे ती टिकवणंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला हेच सुचतं आहे की बाबा पुढे जाऊन आंदोलन करणं किंवा थोड्याफार आमच्या भूमिका ज्या आहेत त्या ठाम म्हणणं आम्हाला आवश्यक आहे. त्यामुळे
सर आता 10 तारीखला सगळ्यांची मुदत संपत होती आणि तेव्हाच पत्र पडले की 10 तारखेच्या ज्यांच्या पुढे 10 तारीख आणि 10च्या पुढे ज्यांचे करार नूतनीकरण आहेत त्यांचे सगळ्यांचे करार नूतनीकरण थांबवण्यात यावे म्हणून. तर मी 1 वर्ष आहे इथे, पण माझ्या पाटणा पण लागले जे 2-2 वर्ष 3-3 वर्ष जे काम करता येते त्यांचं पण सर त्यांना पण इन्सिक्युअर निर्माण झाली. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्गच्या वतीनं स्थानिक मच्छी विक्री करणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना 100% अनुदानातून मोफत पॅकबंद आईस टबचं वाटप करण्यात आलं. हे टब अतिशय आकर्षक असून मोटारसायकलनं मच्छीमारी करताना याचा फायदा होतो. यापुढे 50% अनुदानातून हे टब उपलब्ध करून दिलं जाणार आहेत, अशी माहिती लुपिनचे नारायण परब यांनी दिली आहे. लुपिन फाउंडेशनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छी विक्रेते आहेत यांना मच्छी टिकवण्यासाठी बकेट जे आहेत ते 100% अनुदानातून देण्यात आले. तर मोफत देण्यात आले. मला हे बकेट आहेत अतिशय सुरक्षित आणि तब्बल 20-25 किलो मासे राहू शकतील असं बकेट आहेत. जे फिरते मच्छी विक्रेते स्थानिक आहेत त्यांना हे बकेट दिल्यात. आपल्यासोबत लुपिन फाउंडेशनचे प्रतिनिधी, काय सांगाल, काय हेतू होता तुमचा हे बकेट देण्यामागचा? आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छोटे गाव पातळीवर मासे विक्रेती करणारे आहेत. ते बऱ्याच वेळा आंब्याचे जे ट्रे असतात त्या ओपनमध्ये घेऊन ते फिरतात आणि त्यामुळे मासे आणण्यापासून ते विक्री करेपर्यंत त्यांचा बराच वेळ जातो आणि ते मासे संध्याकाळी नाशवंत होण्याची शक्यता जास्त असते आणि ते थोडे टिकावेत किंवा त्यांचे उरलेले मासे त्यांनी स्टोअर करून ठेवावेत. त्याचबरोबर किनारपट्टीवरून मासे ज्यावेळी ते घेतात त्यावेळी अगदी चांगल्या स्थितीत ते मासे त्यांना गावापर्यंत आणता यावेत. ह्या हेतूने आम्ही ह्या 4 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 100% अनुदानावरती ह्या मंडळींना हे आईस बॉक्स दिलेले आहेत. कसे सुरक्षित आहे ते? किती तास मासे राहू शकतील? त्याच्यामध्ये किमान मला वाटतं 2 दिवस मासे चांगल्या पद्धतीने राहू शकतात. आईस चेंज केला त्यांनी तर त्याची कॅपॅसिटी अजूनही वाढू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी प्रवास करत असताना अगदी ह्याच्यामध्ये सेफ मासे राहू शकतात. सध्या आपण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये वावरतोय त्यामुळे मासेसुद्धा चांगल्या पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. गाडीवरून पण ने-आण होऊ शकतं? हां, ह्याची गाडीवरनं पण 2 व्हीलरवरून पण ते ने-आण करू शकतात. त्याचबरोबर कुठे थांबले विकायला तर तिथे ते अशा पद्धतीने करू शकतात आणि घरी गेल्यानंतर सुद्धा पुन्हा ते बर्फामध्ये घालून व्यवस्थित ठेवू शकतात. दिले हे बकेट, काय फायदा होतो त्याचा आणि कसा फायदा होतो? माझं नाव राजेश कृष्णा पडवळ आहे. ट्रेचा फायदा एवढा होतो की आम्ही जे लांब मच्छी आणतो ती मच्छी म्हणजे येताना त्यामुळे तो आपला बर्फ वगैरे किंवा आपल्याला हवा लागल्यामुळं तो पण आमच्याकडे असतो. तर हा पॅक बंद टप आहे त्याच्यामुळे आम्हाला एवढा फायदा होतो की तो हवा त्याला लागणार नाही, त्यातला बर्फ वितळणार नाही अजिबात. त्याचा एक आमच्या चांगला फायदा होऊ शकतो याचा. आणि मेन म्हणजे आम्ही जर कधी आमच्याकडे मच्छी राहिली थोडीफार त्याच्यातली त्याच्यामध्ये आम्ही तिथून बाहेर नाही काढली तर ती मच्छी व्यवस्थित दुसऱ्या दिवशी विकू शकतो आपण. किती तास राहतात मच्छी नंतर जे तुम्ही 12 तास जर हलून 12 तास ते राहते 12 तास नंतर परत बर्फ चेंज केल्यानंतर ती परत आणखी दुसऱ्या दिवशी परत व्यवस्थित राहू शकते. 12 तास बर्फ राहतो? हो, हल्ल्यानंतर थोडा वेळ बितवू शकतो पण तसाच टप जागेवर आपण जर ठेवला तर 24 तासात ते बर्फाला काहीच होणार नाही अजिबात. किती मासे राहतात साधारण? किती किलो? नाही मध्ये तरी 25 किलो नेट राहू शकतात मासे आतमध्ये. तुम्हाला केव्हा दिले ते? हे आम्हाला परवा दिवशी त्यांनी आमच्या 3 मित्रांसाठी आतापर्यंत दिले. तुम्ही कुठून मासे आणता? आम्ही निवती बंदरावरून मासे आणतो. हे स्टप घेऊन जाता? हो, हे स्टप घेऊन. आम्ही याच्या अगोदर आमचे वेगळे टप ओपन टप होते. तुम्हाला हे आम्हाला आतापर्यंत आमच्या हातामध्ये दिले त्या लोकांनी. हो, घेऊन जाता? नाही, आम्ही 2 व्हीलरवरच आम्ही स्वतः सेल करतो. या कुठे विकता मासे? बांबार्डा, झाराप, साळगाव, उमरस या 3-4 गाव घेतो आम्ही फिरतो तसे. काय नेमकं त्याला नाव काय? आईस बॉक्स आहे हा टप. म्हणजे त्यात घालून त्यांनी मासे स्टोअर करू शकतात. निश्चितच लुपिन फाउंडेशनच्या वतीने आईस बॉक्स देण्यात आला आहे. बघ आपण
बॉक्स आहे, त्याला पॅकिंग जे आहे पूर्ण पॅकिंग आहे, इथे ग्रीप ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर एकाच ठिकाणी जर हा बॉक्स ठेवला तर 24 तास बर्फ आणि मासे टिकू शकतात. जर बर्फ हल्ला मासे ठेवल्यानंतर तर एक 12 तास तो ते राहू शकतात. प्रायोगिक तत्वावर 100% अनुदानातून म्हणजे मोफत 4 जे बॉक्स आहेत ते स्थानिक मच्छीमारांना देण्यात आले आहेत. अजून ज्या मच्छीमारांना हवेत त्यांना 50% अनुदानातून बॉक्स जे आहेत ते दिले जाणार. निश्चितच लुपिन फाउंडेशनचं काम हे स्थानिक मच्छी विक्रेत्यांना कोरोनाच्या काळात झीज देणारं मानावं लागेल. कॅमेरामॅन पंडित परत लाईव्ह झारा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात किंवा छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. सर्वत्र टाळेबंदी, पण शिक्षण मात्र सुरूच. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनानं स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. आपले शैक्षणिक वर्ष वाया न घालवता आजच मुक्त विद्यापीठात आपला प्रवेश घेऊन निश्चिंत व्हा. उच्च शिक्षणाची सर्वोच्च संधी. BA, BCom, MA इंग्लिश, MCom, रुग्णसहाय्य, MBA, HR, फायनान्स, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरर, तसंच टेक्निकल BCA, MCA, BLIP, MLIP, जर्नलिझम शिक्षणक्रमांचे प्रवेश मार्गदर्शन उपलब्ध. अधिक माहितीसाठी सावंतवाडीतील मुख्य प्रवेश कार्यालयाला संपर्क साधा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ महाराष्ट्र शासनानं स्थापिलेलं व UGC मान्यता प्राप्त. संपर्क डॉक्टर JB नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी अभ्यास केंद्र, RPD ज्युनियर कॉलेज गेट समोर, कॉलेज रोड, सावंतवाडी. 8605 99 23 34. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. आपली माणसं आपली बँक. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माफक दरातील आरोग्य विमा योजना, युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स, वार्षिक विमा हप्ता,
फक्त रुपये 548 प्रति कुटुंब, जीएसटी लागू नाही. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आपलं स्वागत. जर आपण पाहिलं होतं तर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं आणि याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी काही महत्त्वपूर्ण अशा घोषणा या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या आहेत आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात आमच्या सिनियर करस्पॉन्डंट देवयानी वरसकर. त्यांच्याशी आपण याबद्दल बातचीत करणार आहोत. मात्र जर आपण पाहिलं तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये 1,50,00,000 रुपयांचा निधी जो जिल्हा नियोजनाच्या निधीमधनं खर्चीला जाणार आहे आणि त्याची घोषणा जी आहे ती पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे आणि याबद्दलच अधिकची माहिती घेण्यासाठी मी थेट जातोय आमचा सिनियर करस्पॉन्डंट देवयानी वरसकर यांच्याकडे. देवयानीची, जर आपण पाहिलं तर पालकमंत्री उदय सामंत यांची जी कालची पत्रकार परिषद होती आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी काही महत्वपूर्ण असे निर्णय असतील किंवा महत्वपूर्ण अशा घोषणा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केल्या होत्या. त्यातली एक महत्वपूर्ण घोषणा म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून 5 अँब्युलन्स या जिल्ह्यासाठी आजच्या घडीला मिळणार आहेत. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन प्लांटची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील नगर परिषदा असतील, नगर पंचायत असतील यांना 8 शववाहिकाही खरेदी करणार असल्याची माहिती पालकमंत्री महोदयांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिलेली आहे. आजच्या घडीला देवयानीजी पाहिलं तर जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा आणि या निर्णयानंतर ह्या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेमध्ये होणारे बदल याबद्दल आपण काय सांगाल आणि ह्या बदलत्या आरोग्य यंत्रणेचा फायदा जिल्हावासियांना नेमका कसा होणार आहे? बरोबर आहे विनायक. काल पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद झालेली होती आणि कालच त्यांनी 4-5 बैठका जिल्ह्याच्या अनुषंगाने घेतलेल्या होत्या. त्यामध्ये कोरोनाची संदर्भातली म्हणजे कोविड-19च्या संदर्भातली एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट साठी 72,44,000 रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन मधून करण्याची त्यांनी काल घोषणा केलेली आहे. ऍक्च्युली तसं बघितलं तर कोविडच्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता हा अख्ख्या महाराष्ट्रातला आपण दररोज वाचणारा विषय आहे आणि अशी कमतरता आपल्या जिल्ह्यामध्ये भासू नये आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना, म्हणून हा महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसात कोविडच्या रुग्णांमध्ये होत असलेली झपाट्याने होत असलेली वाढ पाहता हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा जो ऑक्सिजन जनरेटर प्लांट आहे तो जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे, जेणेकरून रुग्णांना ती सुविधा किंवा ऑक्सिजन जो काय आहे तो लगेच तिथल्या तिथे त्यांना देता येईल. दुसरी महत्वपूर्ण घोषणा अशी आहे आणि ती आहे अँब्युलन्स खरेदीच्या संदर्भातली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेहमीच आपण बघतो अँब्युलन्सची कमतरता म्हणजे 108 आहेतच आपल्याकडे, परंतु अँब्युलन्सची कमतरता आढळते आणि अशा अँब्युलन्स आपल्या जिल्ह्यासाठी खरेदी करण्याचा सुद्धा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा म्हणजे 5 ऍक्च्युली तशा 10 अँब्युलन्स आहेत, परंतु 5 अँब्युलन्स घेण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर हर्स म्हणजे ज्याला शववाहिका म्हणतात की अँब्युलन्स मधून अनेक वेळा अँब्युलन्स मधून जे काही मृतदेह असतो तो घेऊन गेला जात नाही किंवा ज्या काही अँब्युलन्स असतात त्या मृतदेह वाहायला नकार देतात किंवा घेऊन जायला नकार देतात, म्हणून प्रॉपर हर्स म्हणजे शववाहिका ज्या आहेत त्या घेण्यात येणार आहेत आणि नगरपालिका आणि नगर परिषदा यांना त्या ठिकाणी त्या दिल्या जातील, जेणेकरून भविष्यामध्ये मृतदेह नेण्यासाठी किंवा त्यांच्या घरापर्यंत नेण्यासाठी किंवा दहन करण्याच्या ठिकाणी नेण्यासाठी या शववाहिकांचा निश्चितच उपयोग होईल. त्याचबरोबर आणखीन एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे कोविडचे जे काही रुग्ण असतात आणि ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू होतो अशा रुग्णांना अनेक वेळास आपले नातेवाईक अशा ते मृतदेह स्वीकारत नाहीत असं दिसून आलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा 1-2 घटना झालेल्या आहेत आणि म्हणूनच त्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग नगरीमध्ये कोविड रुग्णांचा जर मृत्यू झाला तर अशा रुग्णांचं दहन करण्यासाठी एक वेगळी अशी
स्मशानभूमी तिथे तयार करण्यात येते आणि त्या स्मशानभूमीसाठी लाईट, पाणी किंवा तत्सम लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या तिथे पुरवल्या जाणार आहेत. आणि त्याचबरोबर तिथे म्हणजे ते दहनक्रिया करण्यासाठी काही कार्य म्हणजे माणसांची नियुक्ती सुद्धा केली जाणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जर असे मृतदेह जे कोणी नाकारतील किंवा जे मृतदेह स्वीकारण्यासाठी त्यांचे नातेवाईक पुढे येणार नाहीत, अशांचे दहन या स्मशानभूमीमध्ये करता येईल, असे 3 फार मोठे निर्णय काल जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून झालेले आहेत. विनायक. नक्कीच देवेनीजी, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आपण पाहिली की या मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. तालुक्यामध्ये शेकडोच्या संख्येने रुग्ण मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर काल अनेक निर्णय हे पालकमंत्री महोदयांनी घेतलेले आहेत, अनेक घोषणाही केलेल्या आहेत. मात्र आजच्या क्षणाला आरोग्य यंत्रणा जी आहे ते अधिक सक्षम होण्यासाठी आणखीन कोणत्या बाबींची आवश्यकता ही जिल्हा रुग्णालयामध्ये आहे, आपल्या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या रुग्णांना या बाबींच्या अभावामुळे त्याची कमतरता भासते आणि त्यांची गैरसोय होते. विनायक, सद्यस्थितीमध्ये बघितलं तर जी रुग्णवाढ आहे हीच खरी चिंतेची बाब आहे. याच्या अगोदर परिस्थिती अशी होती की जिल्हा रुग्णालय होतं, सीसीसी म्हणजे ग्रामीण स्तरावरती, तालुका स्तरावरती असे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आलेली होती. परंतु त्या कोविड केअर सेंटरमध्ये त्यावेळेस कोणीही नव्हतं. परंतु जशी रुग्ण संख्या वाढायला लागलेली आहे तशी बऱ्याच ठिकाणी सीसीसी म्हणजे कोविड केअर सेंटरमध्ये म्हणा, डीसीएस सेंटरमध्ये म्हणा आणि एससीएस सेंटरमध्ये म्हणा, बरेच रुग्ण आता दाखल होत आहेत आणि त्यांची तिकडे केअर घेण्यात येते, त्यांना औषधोपचार करण्यात येतोय. भविष्यामध्ये हाच खरं म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे की रुग्णसंख्या अशीच जर झपाट्याने वाढायला लागली तर या रुग्णांना कुठे समाविष्ट करायचं किंवा कुठे अकोमोडेट करून घ्यायचं, हा मोठा प्रश्न आहे. त्यांना खाटा किंवा त्यांना ज्या सुविधा औषधोपचार द्यावा लागणार आहे, अशी ही जी काही ही आहे, त्यासाठी काय करायचं हा एक मोठा प्रश्न भविष्याच्या दृष्टिकोनातून आहे. आणि त्याचबरोबर या रुग्णांना सुविधा देणाऱ्या ज्या काही परिचारिका आहेत किंवा परिचर आहेत किंवा शिपाई आहेत, सफाईगार आहेत, अशांची सुद्धा कमतरता सध्या जिल्ह्यामध्ये भासते आहे. सध्या आहे त्या या सगळ्या यंत्रणांवरती प्रचंड ताण आहे, कारण सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे या सगळ्यांना विना विश्रांती या सगळ्यांना त्यांना मदत करावी लागते किंवा त्यांना औषधोपचारासाठी किंवा या सगळ्या नर्सेस, परिचारिका म्हणा, रात्रंदिवस अहोरात्र काम करतायत, डॉक्टर्स काम करतायत आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक डॉक्टर सुद्धा आज पॉझिटिव्ह मिळायला सुरुवात झालेली आहे. अनेक परिचारिका पॉझिटिव्ह झालेल्या आहेत, शिपाई पॉझिटिव्ह झालेले आहेत. आपण जर बघितलं तर आंबोलीचं प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा 2-3 दिवस बंद ठेवण्यात आलेलं आहे, कारण तिथला एक कर्मचारी पॉझिटिव्ह मिळालाय. अशीच काहीशी परिस्थिती देवगड, मालवण अशा ठिकाणी सुद्धा आहे. आणि हाच खरा म्हणजे भविष्यातला मोठा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता मध्यंतरी एक 5-6 दिवसांपूर्वी अशीच एक महत्वपूर्ण बैठक झालेली होती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खाजगी हॉस्पिटल्सनी पुढे येऊन या रुग्णांना सुविधा द्यावी किंवा त्यांची सोय करावी असा एक मतप्रवाह तेव्हा झालेला होता. आणि सुदैवाने आपल्या जिल्ह्यातल्या रेडकर हॉस्पिटल म्हणा, कणकवलीचे तायशेटे हॉस्पिटल म्हणा, त्यांनी आपल्या रुग्णालयामध्ये कोविडच्या रुग्णांना घेऊन त्यांना आपण औषधोपचार करू किंवा कोविड सेंटर तिथे तयार करून पुढील औषधोपचाराची सुविधा करू असं आश्वासन दिलेलं आणि त्या दृष्टिकोनातून पुढचं कामकाज सुद्धा होते. एकूणच परिस्थिती जर बघितली तर सध्या कोविड रुग्णांची वाढती संख्या हाच खरा तर चिंतेची बाब आहे आणि त्यासाठी लागणारी औषध सामुग्री जरी असली तरी त्यांना औषधोपचार करण्यासाठी जी काही मनुष्यबळ पाहिजे आहे त्याचीच कमतरता सध्या जाणवते. विनायक. देवेनीजी, बरोबर जसं तुम्ही म्हणताय की आपले डॉक्टर असतील, परिचारिका असतील किंवा संपूर्ण कोविडचे योद्धा ज्यांना खरं आपण म्हटलं पाहिजे, असे सर्वच लोक आज जीवाची बाजी लावून कोरोनाच्या काळामध्ये काम करत आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर काल राज्यामधला ज्या डॉक्टरांचा जो विमा कवचाचा जो प्रश्न होता, राज्य सरकारने त्यांचं विमा कवच नाकारलं आणि त्यानंतर या डॉक्टरांच्या संघटनेने राज ठाकरेंची भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. तर काल पालकमंत्री महोदयांचं देखील आपल्या इथले सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाणकर असतील, देवा सुरेजी असतील यांनी देखील मागणी केली होती की या सर्व लोकांना हे विमा संरक्षण कवच द्यावं. त्याचबरोबर जसं तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला आहे की जिल्हा रुग्णालयातले डॉक्टर पॉझिटिव्ह येत असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातले जे काही डॉक्टर असतील ते आज
जिल्हा रुग्णालयामध्ये सेवेत जात आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात देखील डॉक्टरची कमतरता भासते, रुग्ण दगावत आहेत. त्यामुळे या सर्व बाबींवर राज्य सरकारनं अधिक लक्ष देणं गरजेचं नाही वाटत का मॅडम देवयानीजी? आणि जर राज्य सरकार विमा सुरक्षा कवच नाकारत असेल तर या कोविड योद्ध्यांवर जे आपल्या जीवाची बाजी लावून रात्रंदिवस कार्य करतात त्यांच्या कामावर परिणाम याचा होऊ शकतो का? बरोबर आहे विनायक, तू अत्यंत महत्वाचा असा मुद्दा उपस्थित केलेला आहे. खरं तर गेल्या 5 महिन्यांपासून हे जे काही डॉक्टर्स आहेत ते अविरत रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत. एकही बरोबर. सुट्टी त्यांनी घेतलेली नाही. कुठेही त्यांना म्हणजे इतर कुठल्याच प्रकारची त्यांनी सुट्टी, रजा न घेता अहोरात्र हे पेशंटसाठी काम करतायत. त्याचप्रमाणे जो काही इतर स्टाफ आहे म्हणजे पॅरामेडिकल स्टाफ म्हणा किंवा नर्सेस म्हणा, परिचारिका म्हणा, सफाईगार म्हणा, शिपाई म्हणा, ड्रायव्हर्स म्हणा, हे सुद्धा रात्रंदिवस या कोविड रुग्णांसाठी जीवाची बाजी लावतायत. रात्रंदिवस अहोरात्र काम करतायत आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक जणांना काही जण संपर्कात आल्यामुळे अनेक जण कोविड पॉझिटिव्ह आता ही म्हणजे आरोग्य यंत्रणाच कोविड पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि असंच जर हे चक्र जर सुरू राहिलं तर भविष्यामध्ये काही दिवसांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की आपल्या जिल्ह्यामध्ये जी काही सरकारी रुग्णालय आहेत ती सरकारी रुग्णालयांमधले बहुतांश डॉक्टर जर असे पॉझिटिव्ह यायला लागले तर भविष्यामध्ये त्याचा त्रास हा इथल्या रुग्णांवरती होणार आहे, जे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांच्यावरती होणार आहे. एकूणच जर बघितलं तर आरोग्य यंत्रणा जर अशी कोविड पॉझिटिव्ह जर मिळायला सुरुवात झाली तर निश्चितच भविष्यासाठी ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. आणि त्यात करून जर जो विमा कवच जे नाकारलेला आहे त्याचा निश्चितच एक वेगळा परिणाम या सगळ्याच डॉक्टरांवरती झालेला आहे. कारण त्यांचं स्वतःचं मनोगत असं आहे की जर आपण गेली 5 महिने अविरत जर सेवा या रुग्णांसाठी जर आपण देतो आहे तर किमान आपल्या स्वतःच्या प्रकृतीच्या अनुषंगाने जर सरकारने आमची जर थोडीशी जर ही जर काळजी घेतली तर निश्चितच थोडासा त्यांना हुरूप येईल आणि निश्चितच या दृष्टीने ते आणखीन चांगल्या पद्धतीने म्हणजे काम आता ते चांगल्या पद्धतीने करतच आहेत, परंतु एक थोडासा मनामध्ये कुठेतरी शांतता येऊन ते आणखीन चांगल्या दृष्टीने काम करू शकतील अशी धारणा या सगळ्या डॉक्टर्स मध्ये आहे. आणि विनायक, आणखीन एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची राहिलेली आहे ती म्हणजे हे जसजसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयातले डॉक्टर्स पॉझिटिव्ह मिळायला लागलेले आहेत त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातल्या खासगी डॉक्टरांनी एक अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे. IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन ही जी संघटना आहे त्या संघटनेच्या डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज काही डॉक्टर येऊन कोविडचे पेशंट तपासण्याला सुरुवात केलेली आहे. आणि याच्यामध्ये कुडाचे GT राणे म्हणा, मला वाटते सौदत्ती सर म्हणा, असे बरेच जण जिल्हा रुग्णालयामध्ये येत आहेत आणि खासगी हे डॉक्टर्स आहेत आणि ते आपली सेवा जिल्हा रुग्णालयामध्ये देत आहेत. परंतु ही सुद्धा जी काय आहे ही तात्पुरती किंवा त्रोटक अशी सुविधा झाली. या डॉक्टरांनी पुढे येऊन IMA संघटनेने पुढे येऊन ही निश्चितच चांगली अशी कामगिरी केलेली आहे. परंतु ही सुद्धा सुविधा या कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरती तुटपुंजी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या डॉक्टरांचा जर विमा कवचाचा जर प्रश्न जर सॉल्व्ह झाला तर निश्चितच हे डॉक्टर पुन्हा एकदा चांगल्या उमेदीने आणि भविष्यातल्या चांगल्या ह्याने कामाला लागतील यात शंका नाही. विनायक, नक्कीच देवयानीजी, जसं तुम्ही म्हणताय की राज्य सरकारने या डॉक्टरांचा किंवा डॉक्टरच नव्हे तर संपूर्ण जे काही कोविड योद्धा आहेत ते आपल्या जीवाची पर्वा न करता गेली 4-5 महिने काम करतात. त्यांच्या विमा कवचा बाबतीत राज्य सरकारने सकारात्मक असा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर जसं पालकमंत्र्यांनी काही ज्या महत्वाच्या घोषणा केल्या आहेत, बरोबर, आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी या घोषणा करणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्यासाठी कोट्यवधीचा निधी हा जिल्हा नियोजन मधनं वापरला जाणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर मी तुम्हाला विचारू इच्छितो की पालकमंत्र्यांनी घोषणा केल्या, मात्र या घोषणांची पूर्तता नेमकी कधीपासून होणार आहे आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना असेल किंवा जे कोविडचे रुग्ण आहेत त्या रुग्णांना या सर्व सेवेचा लाभ कधीपासून मिळणार आहे? नक्कीच विनायक, कालच या सगळ्या संदर्भातली ही
महत्वाची बैठक झालेली आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या ज्या जिल्हाधिकारी आहेत के मंजू लक्ष्मी, सीओ आहेत, SP आहेत, हे सगळेजण त्या बैठकीला उपस्थित होते. लवकरच याबाबत, कारण कोविड-19 हा जो काही पॅन्डेमिक म्हणजे महामारी ही जी आहे ती अख्ख्या जगाला ग्रासलेली आहे आणि त्या अनुषंगाने लवकर निर्णय व्हावेत आणि फटाफट त्याच्यावरती कामकाज व्हावं या दृष्टिकोनातून निश्चितच सूचना जिल्हाधिकारी यांना पालकमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आणि लवकरच त्याच्यावरती कामकाज केलं जाईल आणि फारच येत्या नजीकच्या भविष्यामध्ये भविष्यातील काळामध्ये लवकरच हा ऑक्सिजन जनरेटर प्लांट किंवा बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या निर्माण केल्या जातील, जेणेकरून इथल्या लोकांना, इथल्या रुग्णांना त्या सुविधेचा फायदा होईल. त्याचबरोबर विनायक, इथे जे काही आयुष हॉस्पिटल निर्माण होतंय किंवा आयुष हॉस्पिटल बांधलं जातंय त्या बांधकामाची सुद्धा काल पालकमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली होती आणि ते बांधकाम कुठपर्यंत आलेले आणि ते बांधकाम पुढील वर्षाच्या मार्च पर्यंत बांधून व्हावं अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. तसं बघितलं तर शेड्यूल टायमिंग मध्ये ते आज तारखेपर्यंत पूर्ण होण्याची आवश्यकता होती, परंतु मध्यंतरीच्या कोविड मुळे ते पूर्ण बांधकाम थांबलेलं होतं. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आयुर्वेदिक जे काही डॉक्टर्स आहेत त्यांनी सुद्धा एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आणि पालकमंत्र्यांना दिलेलं आहे आणि जिल्ह्यातली रुग्णसंख्या जी वाढते त्या रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हे निवेदन दिलेलं होतं आणि या रुग्णांना कशी सुविधा देता येईल किंवा काय त्यांचं इम्युनिटी वाढवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करता येईल या अनुषंगाने या निवेदनामध्ये त्यांनी बरंचसं विवेचन केलेलं आहे. एकूणच सिंधुदुर्ग जिल्हा आपला छोटा असला तरीही या जिल्ह्याला 2 राज्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. एक आहे कर्नाटक आणि दुसरा आहे गोवा आणि आता सगळ्या बॉर्डर्स ओपन केल्यामुळे कर्नाटकातून म्हणा, गोव्यातून म्हणा, मुंबईतून म्हणा, पुण्यातून म्हणा, अनेक ठिकाणाहून इथे पर्यटक येत आहेत, कामाच्या निमित्ताने माणसं येत आहेत आणि सगळी रहदारी सुरू झाल्यामुळे अनेक लोक इथून येत जात आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये ही संख्या आणखीन वाढून जिल्ह्याच्या यंत्रणेवरती, आरोग्य यंत्रणेवरती तर ताण येण्याची शक्यता आहेच, परंतु तो येऊ नये याच्यासाठी जास्तीत जास्त कशी खबरदारी घेण्यात येईल यासाठी जिल्हा यंत्रणा, पालकमंत्री सामंत साहेब आणि एकूणच जिल्ह्यातील यंत्रणा आणि इथले खासगी डॉक्टर्स यांनी एक सामुदायिक रित्या काहीतरी प्लॅन करण्याची आवश्यकता आहे असं वाटते. कारण जर एकत्रितरित्या हे सगळे डॉक्टर्स येऊन आणि ह्या सगळ्या संघटना येऊन आणि जिल्हा प्रशासन येऊन जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टींचा निपटारा किंवा या सगळ्या गोष्टी आपल्या आवाक्यात आणण्यासाठी काहीही करू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. विनायक. नक्कीच देवयानीजी, आरोग्य यंत्रणेचा सक्षमीकरणासाठी जे काही पर्यायी व्यवस्था असेल, ज्या काही घोषणा असतील या पालकमंत्र्यांनी केल्या, मात्र तुम्ही जसं म्हटलं तसं आज सर्वांनी एकत्र येऊन एकत्र बसून यावर चर्चा करणं आणि यावर मार्ग काढणं गरजेचं आहे. कारण कोरोनाची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने जे काही पालकमंत्री महोदयांनी कालचे जे निर्णय घेतलेले आहेत किंवा आणखीन काही आवश्यक असणाऱ्या गोष्टींबाबत आपण सविस्तर माहिती दिलीत. या पुढेही आरोग्य यंत्रणेत होणारे बदल आणि त्यामध्ये होणाऱ्या काही नवीन संकल्पना याबाबत आपल्या दर्शकांना आपण वेळोवेळी माहिती पोहोचवणार आहोत. तुर्तास आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपले धन्यवाद मानतो आणि कोरोना बाबतच्या असतील किंवा या पुढच्या ज्या काही अपडेट असतील या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आपण जर पाहिलं असेल तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 21 सप्टेंबर पासून शाळा असेल किंवा कॉलेज असेल या सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना असतील या त्यांच्या मार्फत जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र संचालक मंडळाची बैठक आहे ती काल पार पडली, ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीमध्ये संचालक मंडळाने देखील शाळा कॉलेज सुरू करण्यासाठी 21 सप्टेंबर पासून जी काही सूचना केली होती त्यानुसार सुरू करू नये असं सांगत त्यांनी साफ या गोष्टीला नकार दिला आणि त्यानंतर आपल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील 21 सप्टेंबर पासून नव्हे तर दिवाळीनंतरच शाळा सुरू कराव्यात असं स्पष्ट केलेलं आहे. 9वी 12वीचे जे काही वर्ग असतील तेही भरणार नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. या एकंदरीत बैठकीबाबत आपण काय सांगाल? काय नेमकं या बैठकीत ठरलेलं आहे आणि काय मार्गदर्शक सूचना या राज्य शासनाकडनं शिक्षण मंडळांना देण्यात आलेल्या आहेत? विनायक, बरोबर आहे. केंद्र सरकारने एक गाईडलाईन्स दिले होते महाराष्ट्र सरकारला शाळा सुरू करण्याबाबत. खरं तर शैक्षणिक नुकसान होऊ नये ही सगळ्यांची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी पण या संदर्भात महत्वपूर्ण बैठका घेतलेल्या होत्या
आणि शाळा सुरू कराव्यात का या संदर्भात संस्थाचालक महामंडळाची बैठक काल महत्वपूर्ण बैठक झाली आणि ती ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीला स्वतः वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री होत्या, याशिवाय संघटनेचे विविध पदाधिकारी होते, संस्थाचालक संघटनेचे शिक्षण सचिव होते. मात्र या बैठकीमध्ये संस्थाचालक संघटनेने शाळा सुरू करण्याबाबत पूर्णपणे नकार दिलेला आहे. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची जी रुग्णसंख्या आहे वाढती आहे आणि ही धोक्याची घंटा मानली जाऊ शकते. त्यामुळे संस्थाचालक महामंडळाने या गोष्टीला साफ नकार दिलेला आहे. त्यामुळे ही जी ऑनलाईन बैठक झाली त्यामध्ये शाळा सुरू करण्याबाबत जो निर्णय आहे हा कुठेतरी फिसकटलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे दिवाळी नंतरच शाळा सुरू करता येतील का या संदर्भात पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम निर्णय घेतील. पण जो प्रयोग अमेरिकेमध्ये असेल किंवा पाश्चिमात्य देशामध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता, मात्र तिथल्या विद्यार्थ्यांना त्याची लागण झाली आणि त्या देशांना पुन्हा शाळा बंद करण्याचे निर्णय घ्यावे लागले. खरं तर विद्यार्थ्यांचं नुकसान किती करावं याला पण काही मर्यादा असतात आणि या अनुषंगे केंद्राने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र चतुर्थीनंतर जे वाढतं पीक आहे म्हणजे सेकंड पीक जे आहे, कोरोनाची संख्या वाढते, त्यामुळे ही धोक्याची घंटा होऊ शकते. त्यामुळे महामंडळ संस्थाचालक मंडळाने साफ नकार दिल्यामुळे तुर्तास तरी महाराष्ट्रातील शाळा हा दिवाळी नंतरच सुरू होतील. विनायक. भरतजी, जसं संचालक मंडळाने म्हटलंय की शाळा सुरू करण्यास नकार दिला, शिक्षण मंत्री म्हणतात की दिवाळी नंतरच शाळा सुरू होतील. मात्र तुम्ही एक जो मुद्दा उपस्थित केला की विद्यार्थ्यांचं नुकसान यामध्ये होत आहे, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सोसावं लागतंय, याला एक पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती ही आपल्या राज्य शासनाने राबवली. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहिलं तर अतिदुर्गम भागामध्ये आमचे काही विद्यार्थी राहतात. अगदी घनदाट जंगलामध्ये हे विद्यार्थी रेंज शोधत आपला अभ्यास करतात. याची काही जिवंत उदाहरणं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण संपूर्ण जनतेसमोर आणली आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी त्यांना न्याय सुद्धा दिलाय. मात्र अशा अनेक विद्यार्थी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांचा कुठेतरी विचार केला जात नाहीये. कालच्या बैठकीमध्ये या अशा विद्यार्थ्यांचा म्हणजे जे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आहे, कारण ऑनलाईन शिक्षण पद्धती राबवताना नेटवर्कचा जो प्रॉब्लेम आहे तो संपूर्ण विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय आणि याचा कुठेतरी तोटा त्यांच्या शैक्षणिक वर्षावर बसतोय. याबद्दल कालच्या बैठकीमध्ये काही निर्णय झालाय का किंवा काही मार्गदर्शक सूचना असतील ज्या राज्य शासनानं जारी केल्यात का? विनय, खरं बघायला गेलं तर 17 मार्च पासून महाराष्ट्रातील आणि देशभरातली शाळा कॉलेज बंद आहेत. मार्च आणि एप्रिलच्या परीक्षा पण झाल्या नव्हत्या. मे महिन्यामध्ये थेट निकाल जे आहेत ते त्या वर्षाचे घोषित केले होते आणि यानंतर शैक्षणिक वर्ष जे असतं ते माध्यमिक असेल उच्च 15 जून पासून आणि प्राथमिक शाळा पण 15 जून पासून सुरू होतात. जून गेलाय, जुलै गेलाय, ऑगस्ट आणि सप्टेंबर पण जवळ आता संपत आलेला आहे. शाळा सुरू होण्याची कुठेतरी स्थिती दिसत नाहीये. अशा वेळी ऑनलाईन शिक्षण ही महाराष्ट्रामध्ये राबवली जाते. खरं ऑनलाईन शिक्षण पद्धती राबवताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठ्या अडचणी आहेत, कारण सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भाग आहे आणि सध्या जर तुम्ही बघितलं तर म्हणावं तसं इंटरनेट किंवा नेटचं जे जाळ आहे ते खेडेगावापर्यंत पसरलेलं नाही आणि यामुळे ऑनलाईन क्लासेस ही पण एक मोठी समस्या शिक्षकांसमोर आणि संस्थाचालकांसमोर, शाळांसमोर आहे. याचं कारण आपण बघितलेलं कणकवली तालुक्यातील जी एक मुलगी जी आपण त्याची न्यूज केलेली होती, त्या मुलीला शिक्षणासाठी डोंगरा सारख्या भागामध्ये जावं लागत होतं. तिथे त्यांनी झोपडी बांधलेली आणि याची दखल पीओमे पंतप्रधान कार्यालयाने घेतली आणि तिथे नेट उपलब्ध करून दिलंय. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली स्थिती आहे, बीएसएनएल जर पूर्णपणे डबघायला आलेला आहे. खरं तर ग्रामीण भागामध्ये लोकांना बीएसएनएलची साथ असते, परंतु देशामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की 90% कर्मचारी बीएसएनएलचे यांनी व्हॉलंटरी घेतली आहे. 10% कर्मचारी आहेत आणि ते सुविधा देणार कसे? म्हणजे इंटरनेट जे सरकारी यंत्रणा बीएसएनएल येते ते कुठेतरी कोलमडलेले आहे. खाजगी फक्त जिओ, आयडिया, एअरटेल ह्या खाजगी कंपन्या आहेत, परंतु ग्रामीण भागामधल्या मुलांना याचा फायदा होत नाही, त्याचा तोटा होतोय. ही क्षती, ही त्रुटी शासन कसे भरून काढणार हे फार महत्वाचं आहे.
आणि ऑनलाईन पद्धत शिक्षणामध्ये एक आपण 5 सप्टेंबरला बघितलं की ऑनलाईन शिक्षण जे होतं ते एकत्रित शिक्षण होतं. फक्त शिक्षक मार्गदर्शन करतात, मुलांच्या शंकांचं निरसन हे दूर राहून जातं. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता कालही त्याच्यावर चर्चा झाली. मात्र ऑनलाईन शिक्षण पद्धत ही अशीच चालू राहणार आहे. निश्चितच ऑनलाईन शिक्षण पद्धती आजही माध्यमिक शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील, उच्च माध्यमिक शाळा असतील, यांचे क्लासेस, यांची शिकवणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षक घेत आहेत. खरं तर 10वी आणि 12वी चे जे विद्यार्थी आहेत यांचे सिलेबस खरं तर सप्टेंबर महिना म्हणजे दिवाळीपर्यंत एक 50-60% पोर्शन जो आहे तो पूर्ण झालेला असतो. पण आता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे. ऑनलाईन क्लासेस जे आहेत, ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, परंतु संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे किंवा महाराष्ट्रातील काही महाराष्ट्राचा विचार करता हे शक्य नाही की ऑनलाईन पद्धतीने त्याचा फायदा कितपत होईल याच्यावर पण काही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. विनायक. भरतजी, नक्कीच जी काही आपली ऑनलाईनची जी यंत्रणा आहे ती ठप्प असल्यामुळे याचा तोटा जो आहे आमच्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय. आमचे जसं तुम्ही काही उदाहरणं दिली तसे आमचे विद्यार्थी या शिक्षणासाठी अगदी डोंगर माथ्यावर जातात, घनदाट जंगलामध्ये जाऊन स्वतःचा जीव सुद्धा ते धोक्यात घालून शिक्षण घेतात. मात्र त्यांना जसं काही शिक्षण मिळणं अपेक्षित आहे किंवा राज्य सरकारनं त्यावर ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे, ते मात्र कुठेतरी घेतले जात नाहीत. हे आपल्याला यातनं निदर्शनास येतंय. याचबरोबर केसरकरजी मी तुम्हाला विचारू इच्छितो की केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार म्हणजे 50% शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असेल हा शाळेमध्ये जाऊ शकतो किंवा त्याबद्दलच्याही मार्गदर्शक सूचना असतील त्या केंद्र सरकारने जाहीर केल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या बाबतीतही त्यांनी अशाच सूचना जाहीर केल्यात. कारण कोरोनाचा जो संसर्ग आहे तो वाढता आहे आणि अशा पार्श्वभूमीवर 50% शिक्षक जरी शाळेमध्ये आले, शिकवायला आले, तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येणं शक्य आहे का? किंवा त्याच्यासाठी काही ज्या त्यांनी मार्गदर्शक सूचना कालच्या मीटिंगमध्ये जाहीर केल्यात त्या नेमक्या कोणत्या आहेत? किंवा ह्या विद्यार्थ्यांची सुरक्षा असेल, शिक्षकांची सुरक्षा असेल, या दृष्टीने राज्य सरकारने कोणती नियमावली कालच्या बैठकीमध्ये तयार केली आहे का? खरं बघायला गेलं तर कालचं एक ताजं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये एक कोविड योद्धा जो शिक्षक होता त्याचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील हे प्रचंड आक्रमक झालेले होते. शिक्षक भारती संघटना प्रचंड आक्रमक झालेली होती आणि त्या कोविड योद्ध्याला 50 लाख रुपये शासनाकडून त्याच्या कुटुंबियाला मिळवून दिल्यानंतर हे संघटनेने आपलं आंदोलन जे होतं ते मागे घेतलेलं होतं. इथे बघायला गेलं तर आजचीच ताजी घटना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कोविड बाधितांचा संख्या जी आहे ती 1100च्या वर गेलेली आहे. खरं तर शोकांतिका मानायला पाहिजे की हॉस्पिटल आहे ते सगळे फुल झालेले आहेत. आपल्याला ऑक्सिजन बेड नाहीये. ऑक्सिजनचा महाराष्ट्रामध्ये तुटवडा आहे. आणि जे माझे काल वैद्यकीय अधिकाऱ्यांशी काल जी चर्चा झाली होती तब्बल 2 तास मी त्याच्यामध्ये चर्चेमध्ये सहभाग घेतला होता. त्यांचं तर म्हणणं असं आहे की आता इथल्या ज्या कॉट्स आहेत हॉस्पिटल मधल्या या कमी पडतील काय असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे कोरोनाची वाढती संख्या बघता शाळा सुरू करण्यासारखा जो घाट घातला जातो प्रयत्न केले जातात ते निश्चित यशस्वी होणार नाहीत. कारण काय कोरोनाचं जे पीक आहे ते आता जास्त येणार आहे. कारण चतुर्थी नंतर तुम्ही बघायला गेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचाच विचार करूया, तब्बल 1200 पेशंट झालेले दिवसाला किमान 100, 110, 120 पेशंट मिळतात. त्यामुळे ती एक धोक्याची घंटा मानली जाते. आणि अशा वेळी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन बोलवणं, त्यांना एकत्र राहण्यास शिकवणं हे तर तात्विकदृष्ट्या शक्य नाहीये. धन्यवाद भरतजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आज सर आपण पाहिलं तर 21 सप्टेंबर पासून मार्गदर्शक सूचना असताना सुद्धा संचालक मंडळ असेल किंवा शिक्षणाधिकारी जो काही निर्णय बैठकीमध्ये घेतलेला आहे तो आपल्या समोर आहे. कारण दिवाळी नंतरच्या शाळा सुरू होतील, मात्र दिवाळीपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी कसं शिक्षण घेतलं पाहिजे किंवा काय मार्गदर्शक सूचना असतील यावर देखील या बैठकीमध्ये निर्णय होणं गरजेचं होतं. मात्र तो निर्णय झालेला या माध्यमातून दिसत नाहीये. या बाबतीच्या अधिक माहिती आमच्या दर्शकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवणार आहोत.
तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. उमरस सरपंच मोकाट कसा पोलीस करतायत काय, निलेश राणे यांचा खडा सवाल. स्मारक नाट्यगृहासाठी कोट्यवधीची तरतूद, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि DRDAच्या 78 कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉयट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉयट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 7 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा घरोघरी. विविध कोर्स उपलब्ध. डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, GST टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA, BCom, MCom. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमची वैशिष्ट्य शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाईन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात. घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा. नापास तसेच शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे. सरावासाठी घरी गृहपाठ, स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग. पत्ता G710 सबनीसपाडा, युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी. अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 33 07. व्हॉट्सअप नंबर 9607 70 72 60 90 11 11 57 49.
Admission open. Jai Hind Gramonnati Trust, Jai Hind College of Science Sargaon, affiliated to University of Mumbai and recognized by Government of Maharashtra. Admission open for Hotel Management, BSc Hospitality Studies, 3 years degree course. Eligibility: HSC passed in any stream with not less than 45% in aggregate. Silent features: well equipped building, canteen and hostel facility, industrial visits, seminars, training at star hotels, qualified faculty, scholarship for backward classes, 100% job assistance, no donations. Limited seats. Apply now. Contact for admission Jai Hind College of Science at post Sargaon, Taluka Kudal, District Sindhudurga. Phone 02362 232302. Mobile 7030938095 and 7030938096 9890945878.